श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक महापालिका कर्मचारी पतसंस्थेची 69वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सेवानिवृत्त सभासद तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शहरातील महाकवी कालिदास कला मंदिर इथं आयोजित करण्यात आला होता। ही सभा संस्थेचे चेअरमन सागर मंगल शिवाजी खैरे, सेक्रेटरी मनीषा पोटकर, व्यवस्थापक तानाजी लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संस्थेचे राजू सभासदांना नगरसेवक शाहू महाराज खैरे, सभेच्या अध्यक्षा तथा नाशिक मनपाच्या महापौर हिमगोरी आडके, नगरसेवक गुरमुत सिंग बग्गा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। आज नाशिक महानगरपालिका कर्मचारी यांच्या पतसंस्थेचा 69वा खरं तर हा ॲन्युअल GBचा त्यांचा दिवस होता, वार्षिक त्यांची सभा होती। त्या निमित्ताने आम्ही नाशिक महानगरपालिका म्हणून आजीवन सभासद असलेले आमचे शाहू महाराज असतील, आमचे सभागृहातले ज्येष्ठ मार्गदर्शक गुरमीतजी बग्गा असतील, आम्ही स्वतः इथे सर्व कर्मचाऱ्यांना खरं शुभेच्छा देण्यासाठी आलो। त्यांनी पूर्ण आयुष्य खरं महानगरपालिकेसाठी त्यांनी सेवेसाठी दिलेलं आहे। त्यांचाच विचार करून ही पतसंस्था स्थापन झाली होती आणि येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पतसंस्था काम करेन याची ग्वाही सागरजी खैरे यांनी दिलेली आहे। A ग्रेड असं त्यांचं ऑडिट रिपोर्ट असल्याकारणाने पतसंस्था वेळोवेळी आपल्या सर्व सभासदांचा विचार करते। यांचा डिव्हिडंड अतिशय योग्य वेळेत, म्हणजे जेवढं प्रोफेशनली असेल त्या पद्धतीने हे चालते, हे बघून खूप आनंद झाला। त्यांनी जे काही त्यांचे सभासदांच्या योजना आहेत त्यात चांगले बदलत्या काळानुरूप बदल करून त्यांची मर्यादा जी आहे आर्थिक मर्यादा वाढवली आहे आणि खूप सुंदररित्या त्याचं व्यवस्थापन चालतं, हे पाहून खूप आनंद वाटला। निश्चितपणे आम्ही अशी सगळ्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे की नाशिक महानगरपालिकेची कर्मचारी भरती जी थांबलेली आहे त्यासाठी आम्ही चांगला पाठपुरावा करून आमचं जो आकृतीबंध आहे त्याला लवकरात लवकर कशी मान्यता मिळेल आणि जेणेकरून ह्या पतसंस्थेचे सभासद वर्ग कसे वाढतील यावर आम्ही निश्चित प्रगतिशील कार्य करू, एवढं मी आज त्यांना ग्वाही दिली आहे। आणि येत्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी व ही पतसंस्था अतिशय चांगलं दैदिप्यमान काम असं उभं करेल यात काही शंका वाटत। नाशिक महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेचा आज 69वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय उत्साही अशा वातावरणामध्ये पार पडली। आज राज्याभिषेक दिन असल्यामुळे आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण असल्यामुळे सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय हे सर्व आजच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते। आणि आमची जी काही पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचा संपूर्ण जी काही कारभार आहे हा अतिशय उत्कृष्टपणे दरवेळेला दरवर्षी कर्मचाऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आणि सर्व डायरेक्टर लोक पतसंस्थेचे काम करत असतात आणि जास्तीत जास्त डिव्हिडंड कसा कर्मचाऱ्यांना मिळेल याचं कटाक्षाने लक्ष देऊन आणि कर्मचाऱ्यांना पतसंस्थेचा किती लाभ तो कसा कसा होईल, अडीअडचणीच्या वेळेला दुःखद घटना घडल्यानंतर हे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी हा निधी उपलब्ध करून देत असतात आणि त्याच्यामुळे अडीअडचणीच्या वेळेला नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांची पतसंस्था ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ही उभे राहते आणि खूप मोठा त्याच्यामुळे हा आधार आमच्या कर्मचाऱ्यांना आहे। आमची पतसंस्था ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली पतसंस्था, जिची वसुली 100% आणि नफासुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती हा आमच्या पतसंस्थेला असल्यामुळे जास्तीत जास्त डिव्हिडंड हा यावेळेलासुद्धा कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे। त्यामुळे सर्व कर्मचारी हे समाधानी आहेत आणि त्यामुळं आजची सभा ही अतिशय उत्साही वातावरणामध्ये पार पडलेली आहे। धन्यवाद। राज्यात लेखापरीक्षक व अवर्गात मोडणारी नाशिक महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेची 5 मार्च 1957 रोजी मेन रोड इथं करण्यात आली। स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेमध्ये 1667 पेक्षा जास्त सभासद असलेल्या या संस्थेला तब्बल 3,96,00,000 इतका नफा झाला। हा झालेला सर्व नफा सभासदांना डिव्हिडंड फंड म्हणून वाटप करण्यात आला।
आतापर्यंत संस्थेनं सभासदांविषयी पारदर्शक व्यवहार करून कर्मचारी हित सुविधा आणि सभासदांच्या अडचणींमध्ये कुटुंबांना आर्थिक मदत केली. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासन सेवेत करून झालेल्या अजय सिंग जाधव, रुद्राक्ष आहेर यांचा सत्कार, खेळाडू 10वी 12वी डिप्लोमा डिग्री प्रदान केलेल्या तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सुरक्षा अधिकारी रमेश तानापुरे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीर यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. ही सर्वसाधारण सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सेक्रेटरी मनीषा पोटकर, कोषाध्यक्ष मनोज संगमेरे, संचालक डॉक्टर आवेश पलोड, मंगेश वाघ, संतोष पाटील, विजय शिरताटे, माया जगताप, राजेश डांगळे, संतोष कानी यासह नाशिक महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी आणि नाशिक महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिकचे सर्व पदाधिकारी, संचालक यांचं सहकार्य लाभलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुणवंत वाघ यांनी केलं तर आभार प्रदर्शन संस्थेचे सेक्रेटरी मनीषा पोटकर यांनी मांडले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.